मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2022-23 यामध्ये आपण पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम खूप छान पद्धतीने पूर्ण केलेला आहे आणि आज आपण उत्तर चाचणीसाठी पण सामोरे गेलेलो आहोत. आज आपली उत्तर चाचणी झाली असेल प्रत्येक वर्गामध्ये बघा. आणि आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यासाठी जी उत्तर चाचणी आहे मराठी विषयाची ती आपण इथं पूर्णपणे उत्तरासहित पाहणार आहोत. बाळांनो, तुम्हाला ह्यामध्ये व्हिडिओमध्ये मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अतिशय डिटेलमध्ये अतिशय छान पद्धतीने देणार आहे. आजची तुमची उत्तर चाचणी ही बाळांनो एकूण 25 मार्काची झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये उत्तरे कशी लिहावीत आणि आदर्श उत्तरे कशी असावीत ह्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, यामध्ये तुम्हाला विषय दिलेला होता मराठी, त्याच्यानंतर इयत्ता 8वी तुमचे नाव ते लिहायचं आहे, शाळेचे नाव लिहायचं आहे आणि लेखनासाठी तुम्हाला कागद पुरवण्यासाठी देण्यात आलेला होता किंवा मिळाला असेल तुम्हाला. आता बघा, याच्यामध्ये बाळांनो 25 मार्काची परीक्षा आहे. 1 तासाची परीक्षा तुम्हाला घेण्यात आलेली होती. याच्यामध्ये बघा, पुढे दिलेला परिच्छेद वाचा व प्रश्न लिहा. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एक पॅराग्राफ देण्यात आले बाळांनो. हा पॅराग्राफ वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे ते द्यायचे आहेत. आता मी तुम्हाला इथं उत्तर सांगत जाईन बाळांनो, तुम्ही ती चेक करा किंवा तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून पण घेऊ शकता. बघा, पहिला प्रश्न क्रमांक दिलेला आहे कागदाचा तुकडा सुषमाला काय म्हणाला. बाळांनो, ह्याचं उत्तर अतिशय सोपाने समोरच आहे. बघा, स्वप्नामध्ये तो आलेला होता आणि म्हणाला कागदाच्या तुकड्याने काय म्हटला, सुषमा तुझं अक्षर चांगलं आलं नाही, त्याचा राग तू आमच्यावर का काढलास, शेवटी तुला कागदावरच लिहावं लागणार आहे ना. म्हणजे हे उत्तर तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे. बघा, उत्तर असेल याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर, सुषमा तुझं अक्षर चांगलं आलं नाही, त्याचा राग तू आमच्यावर का काढलास, शेवटी तुला कागदावर लिहावं लागणार आहे ना, असे कागद सुषमाला म्हणाला. असं उत्तर तुम्ही इथं लिहू शकता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक झाला. आता आज हा आहे सुषमाच्या स्वप्नात येणारा. आता इथं डॉट आहे बाळांनो, इथं उत्तर छोटंच आहे, 1 मार्काचं उत्तर आहे. कागद एवढंच उत्तर लिहायचं. उत्तर अतिशय बरोबर आहे, चुकत नाही. हे उत्तर फक्त कागद असं लिहा. तर 1 मार्काचा प्रश्न आहे तो. आता बघा, प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे सूचनेप्रमाणे कर. म्हणून ह्याच्यामध्ये आता ॲक्टिव्हिटी तुम्हाला करण्यासाठी देण्यात आली काय काय बघा. एक उद्गारवाचक चिन्ह काढलेलं आहे. कोणतं चिन्ह आहे? उद्गारवाचक चिन्ह. ह्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे दुसऱ्या दिवसाच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. या चिन्हाचा वापर करून एखादं वाक्य तयार कर. आता उद्गारवाचक वाक्य ह्याच्यामध्ये कसे 2 वाक्य तुम्हाला काढता यायला लिहिता आले पाहिजे. 1 मार्काचा 1 वाक्य लिहिलं तर चालतं, तुम्हाला 2 देतो. बघा, अरे वा काय सुंदर हार आहे, 1 झालं. आता त्याच्यानंतर दुसरं बघा, याच्यामध्ये वाक्य, बापरे केवढा मोठा हाती. असे 2 वाक्य तुम्ही इथं लिहू शकता. आता बघा, येणार आहे शब्दाचे सामान्य रूप लिहे. आता बाळांनो, ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. गावाला ह्याच्या मागे काहीतरी लागलेलं आहे प्रत्यय. त्याच्यानंतर वर पण आलेलं आहे काहीतरी. हे शेवटी लागलेलं आहे. त्यामुळे तर गावालाचं काय होईल, गाव येईल आणि टेबलावरचं टेबल असं उत्तर तुम्ही इथं नक्कीच लिहा. तुमचं उत्तर अतिशय बरोबर येईल. गावालाचं गाव आणि टेबलावरचं टेबल. ओके. तर गटात न बसणारे शब्द तुम्हाला लिहायचे बाळांनो. बघा, शब्द कोणकोणते आहेत, आम्ही, राजू, मी, आपण. आता गटात न बसणारा शब्द बघा, आम्ही सर्वनाम आहे, मी सर्वनाम, आपण पण सर्वनाम आहे, राजू हे नाम आहे, त्यामुळे राजू उत्तर इथं येणार आहे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक ई मध्ये काय दिलेलं आहे, म्हणी पूर्ण कर. बघा, आता म्हण दिलेलं आहे. तर म्हणी म्हणजे काय, तुम्हाला फरक माहिती पाहिजे. वाक्यप्रचार म्हणजे काय आणि म्हणी म्हणजे काय. आता म्हणी म्हणजे बघा, गोगल गाय आणि पोटात पाय. छान. आणि पुढच्या ठेच मागचा शहाणा. अशा पद्धतीने 2 म्हणी तुम्हाला इथं बाळांनो भेटतील. त्यानंतर बघा, दुसरा आहे प्रश्न क्रमांक, शरीराच्या अवयवावरून तयार होणारे वाक्यप्रचार लिही. बाळांनो, ते शरीराच्या अवयवावरून तयार होणारे वाक्यप्रचार लिहायचे बरं काय. वाक्यप्रचार. आता म्हणीमध्ये फरक आहे किंवा आपण असं म्हणू शकतो इथं की आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. बाळांनो, ही वाक्यप्रचार नाही, ती म्हण आहे. आता वाक्यप्रचार कोणकोणते होतील इथं असं लिहा तुम्ही इथं. बघा, मान ताट ठेवणे. त्याच्यानंतर 32शी रंगवणे. 2 झाले. तिसरं देतो मी. आता हे 2 लिहिलं तर बाद झालं, 1 लिहिलं तर बाद आहे बाळांनो. तुम्ही 4 देतो तुम्हाला, कोणतेही पण लिहा. मान ताट ठेवणे, 32शी रंगवणे, हात ओला होणे, हात चोळणे. 4पैकी कोणतेही लिहा, उत्तर बरोबर येतं. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक दिलेला आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अव्यय प्रकार ओळखायचा. म्हणून अव्ययाचे प्रकार, शाळेसमोर इथं अंडरलाईन आहे आणि आणण्यासाठी. बघा, मला शाळेसमोर जे आहे ना ह्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. आणि दुसरा आहे आणि म्हणजे जोडणार आहे, तर त्याला म्हणतात उभयान्वी अव्यय. अशी 2 ह्याची उत्तर तुम्हाला दिलेली आहे. आता बघा, प्रश्न क्रमांक 3 हे थोडं सविस्तर उत्तर आहे बाळांनो. इथं अपेक्षित असतं की तुम्ही उत्तरं मोठी लिहावीत. मोठीचा अर्थ कमीत कमी 5 ते 7 ओळी. तुमच्या 7वीला आहात तुम्ही, कमीत कमी 8 ते 10 ओळी बाळांनो तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. आता बघा, छान छान पद्धतीने आपण लिहू शकतो. पहिला बघा, प्रश्न क्रमांक 3 मध्ये उपप्रश्न, 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडलेल्या कोणत्याही एका
पाठ किंवा एका कवितेविषयी तुझ्या शब्दात माहिती सांग. आता बघा इथं तुम्ही कोणतंही सांगू शकता. मी इथं कवितेबद्दल सांगतो. इयत्ता 7वीच्या मराठी पुस्तकातील कविता क्रमांक 4 श्रावण मास ही कविता मला खूप आवडली. ही कविता बालकवींची आहे. या कवितेत खूप सुंदर प्रकारे निसर्गाचे वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय वर्णन यात केले आहे. यातील क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे ही ओळ मला खूप आवडते. मला एवढं जर लिहिलं ना 2पैकी 2 मार्क तुम्हाला 100% भेटणारच. हे गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा तिथं पुढे दिलेलं आहे ब वर्गातील शिकणे व ऑनलाईन अभ्यास शिकणे यात फरक काय जाणवतो ते तुझ्या शब्दात सांगायचं. मला तुमच्या शब्दामध्ये येईल ते लिहा. मी तुम्हाला आदर्श कसं असेल ते सांगतो. सुरुवातीला 1-2 कॉलम तयार करा. असे 2 कप्पे तयार करा. तुमच्या स्क्रीनवर असेल तसं लिहा. बघा जसं की ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन शिक्षण. बघा सुरुवातीला ऑफलाईन शिक्षण आनंदी शैक्षणिक वातावरण भेटते. नंबर 2 गुरुजींच्या समोर उत्तम प्रकारे शिक्षण मिळते. नंबर 3 आनंदी वर्गमित्र भेटतात त्यामुळे मिळून मिसळून अभ्यास करता येतो. आता ऑनलाईन शिक्षणामुळे काय काय होतं बघा नेहमी एकटेच अभ्यास करावा लागतो. नंबर 2 शिक्षक समोर नसल्याने अभ्यासात मन लागत नाही. नंबर 3 आहे मित्र सोबत नसल्याने अभ्यास होत नाही. सो अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक ब झाला. आता क बघा मागील वर्षभरात पाठ्यपुस्तक सोडून तू वाचलेल्या अवांतर गोष्टीची पुस्तकापैकी तुला आवडलेल्या पुस्तकाविषयी माहिती सांग. म्हणजे मागील वर्षी कोरोना पिरियड होता तर त्यामुळे ते बघा आता एका पुस्तकाबद्दल माहिती तुम्हाला फक्त 2 मार्कासाठी ते कसं लिहिणार बघा. छोटंसं लिहायचं लय मोठं लिहायचं नाही. मागील वर्षी मी श्यामची आई हे साने गुरुजींचे पुस्तक वाचले. म्हणजे पुस्तकाचं नाव आणि त्याच्या लेखाचं नाव दोन्ही आले पाहिजे. ठीक आहे. या पुस्तकात साने गुरुजींच्या लहानपणाचे अनेक प्रसंग आहेत. आता पुस्तकाविषयी थोडीशी माहिती. साने गुरुजींच्या आईने श्यामला सुंदर बनवण्यासाठी लहान लहान प्रसंगातून खूप मोठी शिकवण या पुस्तकातून भेटते. प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे मला वाटते. बघा एवढंच वाक्य लिहा. तुम्हाला 2 वाक्य किंवा 2 मार्क तुम्हाला नेहमीच 100% मिळतील अशी माझी आशा आहे. आता बघा उपयोजित लेखन म्हणून आलेलं आहे. उपयोजित लेखन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आता 2चे 4 मार्क झाले. बघा आता मोठं लिहायला पाहिजे याच्यापेक्षा. बघा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 सूचनेप्रमाणे करा. बघा अ आहे प्रश्न उपप्रश्न हत्ती माकड ससा व मैत्री या 4 शब्दापासून एक गोष्ट तयार करायची आहे. आता ही गोष्ट बाळांनो नेमकी कशी तयार करूया किंवा ही गोष्ट कशी असेल ही तुम्हाला स्क्रीनवर येईल. ती स्क्रीनवर गोष्ट तुम्ही बघून लिहू शकता. बघा मैत्री एक आशीर्वाद. एका जंगलात एक गुडगुडीत पांढरा शुभ्र ससा राहत होता. तो खूप काळजीत होता म्हणून तो माकड मित्राकडे गेला. वानराशी मैत्री केल्याने कुटुंबीय मला खूप त्रास देत आहेत असे त्याने वानराला सांगितले. वानर ऐकून हसला व म्हणाला मी तुला काहीतरी दाखवतो चल. माकड सशाला घेऊन हत्तीकडे गेला. हत्तीने दोघांचे भरपूर स्वागत केले. मग हत्ती व माकड खूप वेळ बोलत बसले. हे पाहून ससा आश्चर्यचकित झाला. हे पाहून माकडाने हत्तीला सशाची संपूर्ण कहाणी सांगितली. हे ऐकून हत्ती सुद्धा हसला व म्हणाला अरे आम्ही दोघे 5 वर्षापासून मित्र आहोत. हत्ती म्हणाला मित्र एक आशीर्वाद आहे आणि प्रत्येकाने नवनवीन मित्र नेहमीच बनवले पाहिजे. मग तिघांनी मिळून खूप मजा केली. बघा बाळांनो अशा पद्धतीने तुम्ही तर स्टोरी लिहू शकता. 4 मार्काची आहे बाळांनो. आता त्याच्यानंतर बघा पुन्हा आहे संवाद लेखनासाठी दिलेलं आहे. संवाद लेखन कर पाऊस आणि झाड म्हणजेच वृक्ष. आता बघा हे कसं होईल याचं संवाद लेखन तुमच्या स्क्रीनवर असेल ते तुम्ही लिहू शकता. बघा पाऊस म्हणतो आनंदी व्हा हो आनंदी व्हा मी तुम्हा सर्वांचा लाडका आलो आता आनंदी व्हा. झाड म्हणतो स्वागतम सुस्वागतम वरुण राजा या आपली आम्ही सर्वजण खूप वाट पाहत होतो. पाऊस म्हणतो हो यावर्षी थोडा उशीर झाला पण आलो शेवटी. झाड म्हणतो हो आम्ही खूप वाट पाहिली तुम्ही आलाच नाही. कोकिळा रोज ओरडायची प्राणी आकाशाकडे पाहायचे मानव तो रोज रोज निराश होऊन जायचा घरी. पाऊस म्हणतो अरे मित्रा मी काय करू मानवाचीच चुकी आहे ना रे. झाड म्हणतो म्हणजे काय केले मानवाने. पाऊस म्हणतो अरे प्रदूषण खूप वातावरण खराब झाले ना यामुळे मला पण काही त्रास होतो पण काही उपाय पण त्याने सुरू केले आहेत पण आहे. झाड म्हणतो हो वृक्ष लागवड पण खूप मोठ्या जोरात चालू आहे तू वेळेवर येत जा प्लीज. पाऊस म्हणतो हो नक्कीच आता जातो वेळ झाला बाय. झाड म्हणतो चला बाय लवकर या. बघा अशा पद्धतीने तुम्ही इथं तुमचं संवाद लेखन करू शकता. आणि शेवटचा प्रश्न आहे बाळांनो सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी पाणी बचतीच्या संदर्भात सूचना फलक तयार कर असं दिलेलं बाळांनो. हे सूचना फलक पण बघा तुमच्या समोर असेल ते तुम्ही लिहा किंवा तुमच्या पुस्तकामध्ये असेल किंवा तुमच्या वहीमध्ये लिहिले असेल. सूचना फलक बघा सुरुवातीला तारीख लिहायची असते ती तारीख मी इथं लिहितो. सूचना फलक सुभाषनगर परिसरात पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे
पुढील 2 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सुभाषनगर परिसरातील सर्व नागरिकांना याची नोंद घ्यावी. तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यात यावा. पाणी पुरवठा विभाग, सुभाषनगर. बघा बाळांनो, अशा पद्धतीने तुम्हाला तारीख वगैरे सगळ्या लिहून ह्या गोष्टी इथं लिहायला अपेक्षित आहे. सो बाळांनो, अशा पद्धतीने ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी इथं तुम्हाला देण्यात दिलेलं आहे. ही प्रश्न उत्तर बाळांनो अशीच लिहायची असतात. याची उत्तरं अशी लिहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये छानपैकी मार्क्स पडतील. आणि आशा आहे तुम्हाला ह्या वर्षीचा सेतू अभ्यास हा छानपैकी समजला असेल. सो बाळांनो, पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.